माण तालुक्यातील धुळदेव परिसरातून एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे। धुळदेव जवळील धोकादायक उतारावर आज सकाळी एका स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला असून या अपघातात 2 युवक गंभीर जखमी झाले आहेत। संबंधित कार पंढरपूर येथील असल्याची माहिती मिळत आहे। स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार या ठिकाणचा रस्ता पूर्णपणे उखडलेला असून मोठमोठे खड्डे आणि तीव्र उतार यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। आजच्या अपघातातही खराब रस्त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कारचा भीषण अपघात झाला। सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही, मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दोन्ही युवक गंभीर जखमी आहेत। त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। धुळदेव परिसरातील हा रस्ता आता अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही वर्षात या परिसरात झालेल्या अपघातांमध्ये जवळपास 25 जणांचा जीव गेला आहे, तरी देखील प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, अशी नागरिकांची तीव्र नाराजी आहे। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात सातारा येथील एका कुटुंबातील 2 भाविकांचा मृत्यू झाला होता। त्या घटनेनंतर मंत्री जयकुमार गोरे यांनी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र प्रत्यक्षात केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे। आणखी किती लोकांचा बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत। धोकादायक ठिकाणी मजबूत संरक्षक भिंत, इशारा फलक आणि कायमस्वरूपी रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। या बातमीत तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच गावाकडच्या ताज्या अपडेटसाठी आपलं खबर गावाकडचं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।